गेल्या अनेक दिवसापासून बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा जो नॅशनल हायवे आहे त्या संदर्भातले बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये होते। बरेचसे विषय माझ्या कानापर्यंत सुद्धा आले आणि मागच्या काही दिवस पूर्वी जेव्हा आमचं अधिवेशन होतं दिल्लीला, तेव्हा आदरणीय गडकरी साहेबांना मी भेटून त्या संदर्भातली सगळी माहिती दिली की हा रस्ता मुक्ताईनगरकडे डायव्हर्ट न करता मूळ जो रस्ता आहे जो रावेरहून बऱ्हाणपूरकडे जातो तर त्याच रस्त्यावर हा नॅशनल हायवे झाला पाहिजे। जुन्या हायवेवरच हा नॅशनल हायवे झाला पाहिजे आणि त्यांनी त्यावेळेस तातडीची बैठक जळगावला इथे घेण्याचे आदेश नागपूर आरो आणि भोपाळ आरोना दिले होते आणि आज ती बैठक सगळ्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये, माझ्या उपस्थितीमध्ये, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, आज कलेक्टर साहेब होते, भोपाळ आरो, नागपूर आरो, आदरणीय गिरीश भाऊ होते, आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील होते, त्याच्यानंतर अनिल पाटील साहेब होते, सगळे आमदार होते, यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मी सविस्तर मुद्दे हे मांडले की रावेर टू बऱ्हाणपूर इथूनच हा रस्ता झाला पाहिजे, रावेर तालुक्यातूनच रस्ता गेला पाहिजे, कारण की बऱ्हाणपूर हे केळीचं खूप मोठं मार्केट आहे आणि आपण बघितलं असेल की शिरपूर असेल, चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, हे मेन आपले केळीचे बेल्ट आहे आणि सगळ्यात जास्त वाहतूक ही जी आहे केळीच्या संदर्भात असेल किंवा अन्य संदर्भात असेल ही रावेर तालुक्याकडनंच बऱ्हाणपूरकडे जाते। म्हणून ह्या नॅशनल हायवेचं अलाइनमेंट हे रावेर तालुक्यातूनच घेण्यात यावं अशी आज विनंती केली आणि आदरणीय मंत्री महोदयांनी पण ह्या विषयामध्ये पॉझिटिव्हली सगळे विषय मांडले आणि आज दोघं आरोंनी याला मान्यता दिली आणि त्यांनी आज आम्हाला आश्वस्त केलं की ज्या पद्धतीने आम्ही सांगितलेलं आहे की जुना जो आपला रस्ता होता त्याच रस्त्याला अनुषंगाने हा नॅशनल हायवे तयार होणार। येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचं पूर्ण फायनल जे आहे अलाइनमेंट हे तयार होणार आणि त्यांना मी हेही सांगितलं की ते परत मला दाखवा, फायनल करायच्या आधी किंवा मला परत दाखवा, त्याच्यात काही त्रुटी असतील तर परत ते सुधारणा करता येईल की जेणेकरून परत आपल्याला इश्यू होणार नाही। म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सगळ्या रावेर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या शेतकऱ्यांना सांगते की जी आपली मागणी होती आणि माझी सुद्धा इच्छा होती, कारण की शेवटी आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आज आपल्या रावेर तालुक्याचा विकास होणार आहे, म्हणून तो रस्ता तिकडनं घेऊन जाणं आपल्याला फार महत्त्वाचं होतं आणि आज त्याला मंजुरी मिळाली अशी मी आपल्याला माहिती देते।